अंजली दमानिया यांना बीड पोलिसांनी नोटीस दिली आहे। फरार आरोपींच्या हत्येसंदर्भात केलेल्या दाव्याचं स्पष्टीकरण द्या अशी नोटीस त्यांना पाठवण्यात आली आहे। ज्या मोबाईल नंबरवरून व्हॉइस मेसेज आले तो मोबाईल नंबर, व्हॉइस मेसेज, इतर माहिती आणि पुरावे देण्याच्या सूचना पोलिसांनी आता दिल्या आहेत। तर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अफ्ताब शेख आहेत, जे सध्या अंजली दमानियांसोबत आहेत। काय सांगाल अफ्ताब? नक्कीच खरं तर काल अंजली दमानिया मुंबईवरून दाखल झालेले आहेत आणि आल्यानंतर त्यांचं स्वागत जे आहे त्याच्या पद्धतीने नोटीस देऊन करण्यात आलेलं आहे। ताई, तुमचं नोटीस देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे। काय ही नोटीस आहे? खरं तर तुम्ही जी माहिती तुम्हाला मिळाली ती एसपींना कळवली होती सांगितलं, पण नोटीस तुम्हाला आता स्थानिक गुन्हे शाखेने दिली। एक्झॅक्टली, कारण ती स्थानिक गुन्हे शाखेकडे कदाचित एसपींनी ती माहिती दिली नसेल, म्हणून त्यांचं काल मला एक पत्र आलं आहे आणि त्याच्यात सगळी माहिती देण्याची त्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। तर ही माहिती मी ज्या मिनिटाला मला त्या माणसाकडनं आली होती त्या मिनिटाला मी एसपींकडे पाठवून त्याचे व्हॉइस मेसेज देखील पाठवले, सगळे डिटेल्स देखील पाठवले आणि पहिल्या 2 मेसेज जे डिलीट झालेत, जे डिलीट त्या माणसाने केले त्याची माहितीसुद्धा दिली होती। तर आश्चर्य वाटलं हे खरं तर पत्र बघून, पण त्यांना जर क्राईमला देखील ही माहिती पाहिजे असेल तर ती मी डेफिनेटली त्यांना देणार आहे। असे देखील दावे आता केले जातात, ज्या गावाचा उल्लेख त्या व्हॉइसमेलमध्ये बसवेश्वर कल्याण, खरं तर ते बसव कल्याण असं आहे, तिथं देखील ते बॉडी संदर्भात अजून तपशील तुमच्यापर्यंत प्राप्त झाले किंवा पोलिसांनी त्या संदर्भात काही कारवाई केली का याची देखील माहिती आलेली नाही आहे। जर पोलिसांची तयारी असेल तर तुम्ही स्वतः तिथं जाणार आहात का किंवा पोलिसांना तसं काही सुचवणार आहात का? नाही, खरं मी जाण्यापेक्षा पोलिसांनी तिथे ताबडतोब पथक पाठवणं गरजेचं होतं। ते पाठवलंय की नाही, व्हेरीफाय केलंय की नाही याचा खुलासा त्यांनी काल दिवसभरात खरं तर करायला हवा होता, पण तो केला नाही आहे। आणि असे जे डिटेल्स खरं जनतेपुढे रेग्युलरली, कारण ही घटना गंभीर आहे, यातले सगळी तथ्य फटाफट पोलिसांकडनं बाहेर आली पाहिजेत, पण तसं होताना दिसत नाही। पण वेळ पडली तर मी जाऊन ती चौकशी करून तथ्य बाहेर आणेन, कारण आम्ही असं ठरवलं आहे की आता आपण फॅक्ट फाइंडिंग म्हणजे तथ्य शोधक असं आंदोलन मी याच्या पुढे करणार आहे। लोक आत्तापर्यंत ठिय्या आंदोलन करतात, एका ठिकाणी बसून राहतात आणि स्वतः असे डिप्रेस होण्यासारखं ते आंदोलन करण्यापेक्षा आपण आता आंदोलनाचा मार्ग बदलून तथ्यशोधक आंदोलन याच्या पुढे करायचं। 10 ते 12 हे 2 तास आम्ही कलेक्टर ऑफिस इथे बीडच्या ऑफिसच्या बाहेर बसणार आहोत। लोकांना ज्यांना ज्यांना कंप्लेंट्स द्यायच्या आहेत, मालवी कराड विरुद्ध, धनंजय मुंडेंविरुद्ध, पंकजा मुंडेंविरुद्ध, त्या सगळ्यांना आम्ही सांगणार आहे की तुम्ही इथे येऊन आम्हाला त्याचे डिटेल्स द्या आणि ते प्रत्येक व्हेरीफाय केल्यानंतर आम्ही ते एक एक प्रकरण बाहेर काढू आणि अशा प्रकारचा एक वेगळ्या प्रकारचा लढा आम्ही लोकांपर्यंत आणू, जनतेपुढे त्याचे सगळे तथ्य जे आहे ते बाहेर काढू। खरं तुम्ही देखील सांगितलं शेकडो मेसेजेस येत आहेत, वेगवेगळे दावे केले जात आहेत। प्रत्येक दावा खरा असेलच असे नाही आहे, कारण हा देखील दावा त्याच्यातला असू शकतो। त्यामुळे तुम्ही ती माहिती कदाचित पोलिसांना दिली होती, तुम्ही स्वतः ती माहिती व्हेरीफाय केली आहे का किंवा त्या मेसेजेसबद्दल तुमचं काय म्हणणं असणार आहे आता? नाही, ती व्हेरीफाय करण्याचा माझ्याकडे काहीच पॉसिबिलिटी नाही आहे, तर म्हणून मी ती माहिती एसपींना दिली। आता तिथे जाऊन पथक पाठवून माहिती काढणं हे त्यांचं काम आहे। असू शकते। मी इनफॅक्ट काल माध्यमांशी जेव्हा बोलले तेव्हा मी हेच म्हटलं होतं, ती खरी आहे खोटी आहे मला माहीत नाही, ती कोणी पेरली आहे, मुद्दाम पेरली गेली आहे मला माहीत नाही, हे आली आहे लोकांपर्यंत पोहोचवणं माझं काम आहे, यंत्रणेपर्यंत देणं माझं काम आहे, जे मी केलं। आणि पुढे काय करायला पाहिजे हे यंत्रणा ठरवेल। तर आत्ताच्या घटनेला जी माहिती मला मिळते ती मी सगळी एसपींकडे पाठवते। मग ते गनधारी जे आहेत लोक, बरेचसे फोटोज मी त्यांना पाठवले, हवेत फायरिंग करणाऱ्यांचे पाठवले, पण मला धक्का असा बसला की आत्ताच काही वेळापूर्वी मला कळलं की एसपी नवनीत कवत यांनी एक डायरेक्टिव्ह काढलं की ज्यांचे ज्यांचे सोशल मीडियावर फोटोज आहेत त्यांनी ते जुने फोटो डिलीट करण्यात यावे। ऐकून खरंच धक्का बसला, त्यांच्याकडनं मला ही अपेक्षा नक्कीच नव्हती। खरं तर त्यांनी असे डायरेक्टिव्स करायला हवे होते, कारण ते स्वतः टेक सॅव्ही आहेत। तर सगळे सोशल मीडियावरचे असे बीडमधले फोटो जमा करून ते त्यांच्याकडे शस्त्र परवाने आहेत की नाही हे व्हेरीफाय करून त्यांच्यावर गुन्हे नोंदवायला हवे होते। पण त्यांनी जर असे डायरेक्टिव्ह काढले असतील तर ते अतिशय दुर्दैवी आहे असं मला म्हणावं लागेल।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काल या संदर्भात एक आदेश दिलेले आहेत. जे फरार आरोपी आहेत त्यांची प्रॉपर्टी सीज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी आणि दुसरे त्याच्यामध्ये एक सूचना दिलेल्या आहेत की शस्त्र परवाने जे दिसत आहेत ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत अशी शस्त्र परवाने रद्द करण्याची देखील सूचना त्यांनी दिल्या आहेत. 260 साधारणतः परवाने ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत ते रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आता. अगदी आनंद आहे ऐकून, पण फरार आरोपींची संपत्ती जमा करा असे जे आदेश त्यांनी दिले आहेत त्यात वाल्मिक कराडांचं नाव आहे की नाही याची स्पष्टता आत्तापर्यंत त्यांनी दिलेली नाही. तर पहिला प्रश्न हा की वाल्मिक कराड यांची संपत्ती पण जप्त होणार की नाही, आणि ही जमा झालेली संपत्ती तुम्ही पुन्हा अजित पवारांची जशी 1000 कोटीची संपत्ती त्यांना पुन्हा वरदान म्हणून देण्यात आली तसं जर तुम्ही परत जाऊन केलं तर हे चालणार नाही. तुम्ही स्पष्ट लिहून आदेश द्या की ही एकदा जप्त झालेली संपत्ती कोणत्याही कारणाने त्यांना परत दिली जाणार नाही. दुसरा त्याच्यातला मुद्दा, जे लोकांकडे परवाने आहेत आणि त्यांच्यावर गुन्हे आहेत यांचे परवाने रद्द करण्यात यावे हे त्यांचं एक विधान आलंय, त्याचं मी स्वागत करते. पण असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे शस्त्र आहेत पण परवाने नाहीत, त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे किंवा जे दहशत पसरवणारे लोक आहेत त्यांच्यावर काय कारवाई होणार आहेत याबद्दल देवेंद्र फडणवीस काही म्हणाले नाहीत. तेही त्यांनी खुलासे करावे आणि माध्यमांनी त्यांना जाऊन हे दोन माझे प्रश्न म्हणजे एक तर वाल्मिक कराड त्या लिस्टमध्ये आहे की नाही, का फक्त ते 3 फरार आरोपीबद्दल तुम्ही बोलताय याची स्पष्टता द्यावी, आणि जमा झालेले जे त्यांची संपत्ती असेल ती परत कुठल्याही कारणाने त्यांना दिली जाणार आहे की नाही याची स्पष्टता सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी द्यावी. मॅडम, खरं तर बीडच्या दहशतीबद्दल बोललं जात आहे. मागच्या 5 वर्षांच्या गुन्ह्याची जर आकडेवारी आपण बघितली, बीड जिल्ह्यात मागच्या 5 वर्षात 308 खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. 760पेक्षा जास्त खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे आहेत. तितकेच बलात्काराचे गुन्हे देखील या जिल्ह्यात घडलेले आहेत मागच्या 5 वर्षामध्ये. जिथं कोविडमध्ये संपूर्ण राज्य शांत होतं त्याही काळात 60 मर्डरचे गुन्हे जे त्या जिल्ह्यात झालेत. कशा पद्धतीने बघता तुम्ही या सगळ्या गुन्ह्यांच्या आकडेवारीकडे? आत्तापर्यंतचे जे इथले असलेले राजकारणी धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंसारखी लोक जी अशा वाल्मिक कराड, कैलाश फडसारख्या लोकांना, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जे आश्रय देतात अशा लोकांना जोपर्यंत चाप बसत नाही तोपर्यंत राजकारणाचं जे गुन्हेगारीकरण झालंय ते बंद होणार नाही. आणि यासाठी आता जनतेने लढायला हवं. एकाचा उदो करताना आपण कोणाचा उदो करतो हे बघायला हवं. आणि आज जे सुरेश धस बोलतायत, तिथले संदीप क्षीरसागर बोलतायत धनंजय मुंडेंविरुद्ध, तर का तर धनंजय मुंडे छोटे झाले तर आम्ही मोठे होऊ. पण कारण हे सुद्धा व्यक्ती जे आहेत ते कमी गुन्हेगारांना आश्रय देतात असं बिलकुल नाही आहे. आणि हे जर आपल्याला बंद करायचं असेल तर चांगल्या लोकांनी जोपर्यंत राजकारणात ते पदार्पण करत नाहीत तोपर्यंत अशाच लोकांना आपल्याला झेलावं लागेल, हे लोकांना कळायला हवं. खरं तुम्ही म्हणताय की नागरिकांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे. काल नागरिक रस्त्यावरती दिसले, हजारोंच्या संख्येनं लोक होते, मात्र तुम्ही त्या आंदोलनात राजकीय ड्रामा म्हणालात. राजकीय ड्रामा ते जे त्या स्टेजवर होते त्याच्यापैकी अनेक लोक तर आपले प्रतिनिधी आफताब शेख हे अंजली नमानियांसोबत संवाद साधत होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.